नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मल्लिका आणि अंशुमनने जे काही आरोप केलेले असतात, म्हणजे सरळ सरळ त्यांनी चोर म्हणून आता इथे डिक्लेअर करायला सुरुवात केलेली असते, ती म्हणजेच इकडे रोहनने चोरीचा बिझनेस चालू केला आहे, कारण आता तो काही कामधंदा करत नाही आहे असं सगळं वाटेल तसे आरोप त्याच्यावर होत असतात. पण अधिरा त्याची बाजू कशी घेते, अंशुमनचं थोबाड फोडते आणि त्यानंतर रोहनच्या हातात असलेल्या काही पेपरमुळं कशाचा खुलासा होत आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर रोहनच्या हातामध्ये मृत्यूपत्राचे पेपर आहेत. तर कोणाचं मृत्यूपत्र आहे, तर समरचं मृत्यूपत्र आहे आणि त्याच्यावरती इकडे अंशुमनने आजीच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि ते पेपर अंशुमनच्या खोलीत रोहनच्या हाती लागलेले आहेत. जेव्हा तो पळापळ करत होता तेव्हा ते पेपर त्याच्या हाती लागलेले आहेत. हे सगळं रोहनने जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा मात्र समरने अंशुमनचं थोबाड फोडलेलं आहे आणि ते रोहनवर आरोप करायला गेलेला अंशुमन मात्र आता स्वतःच्याच कचाट्यात सापडलेला आहे, कारण त्याची स्वतःची वाट त्याने स्वतःच लावून घेतलेली आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा घरात चालू झालेल्या आहेत, म्हणजेच अधिराला तर खरं तर खूपच टेन्शन आहे. जेव्हा आता रोहन पकडला जातो तेव्हा सगळेजण त्याच्यावरती आरोप करत आहेत. पर्सनली आरोप अंशुमन करत असतो. अंशुमनचं असं म्हणणं असतं की ह्याने जे काही केलेलं आहे ते जाणून बुजून केलेलं आहे, हा आपल्या घरात घुसलेला आहे आणि याने आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मला काय वाटतंय माहिती आहे का रोहन, तुझी नोकरी गेली ना त्यानंतर तू आत्ता ना हा जो बिझनेस आहे ना तो सुरू केला आहे असं मला वाटत आहे, असं तो रोहनला सांगत असतो. म्हणजे रोहनवरती तो आरोप करत आहे की तू जे आत्ता काही केलेलं आहेस ते चुकीचं आहे, कारण तू आमच्या घरात चोरी करायला आलेला होतास. तेव्हा रोहन म्हणतो की मी अधिराला भेटायला आलोय, मी अधिराला एवढे कॉल केलेले होते पण अधिराने कॉल काही रिसीव केलेला नाहीये. मग हे सगळं कसं झालं, रोहनला ते पेपर कुठं मिळाले हे आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे राजवाड्यांच्या घरी आता समरने ठरवलं मी कोणाशीच बोलणार नाही, मी तुमच्याशीही बोलणार नाही आणि कोणाशीच बोलणार नाही आहे. त्याचं कारणच हे आहे की तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात ना सगळेजण, म्हणजे नात्यामध्ये जरा तरी हे पाहिजे असं समरला वाटत असतं आणि म्हणून समरने ठरवलेलं असतं की नात्यामध्ये जर का आपल्याला नात्यामध्ये आणखी चांगलं नातं घट्ट करायचं असेल तर त्यासाठी नात्यामध्ये अबोला हवाच असं समरचं म्हणणं असतं आणि त्यासाठी त्याने हे सगळं चालू केलेलं असतं. मग समर आणि स्वानंदी दोघंही एकमेकांकडे पाहत असतात पण बोलत मात्र नसतात. समर स्वानंदीला स्माईल देत असतो पण स्वानंदीला ही गोष्ट आवडलेलीच नसते. काही झालं तरी समरच्या समोर स्वानंदीचं म्हणणं असतं की मला नाही कळलेलं, कारण आता माझं सरळ सरळ असं म्हणणं आहे की गरज नाही आहे, कारण सगळं व्यवस्थित असताना कशासाठी एवढं सगळं करायचं आहे आणि का करायचं आहे असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आता सुश आणि अंशुमन यांच्यामध्ये सुद्धा हेच सुरू आहे. हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र इकडे त्यांनीही तेच ठरवले. म्हणजेच आजचा जो एपिसोड होता तो प्रेक्षकांनो खरंच म्हणजेच आवाजच नव्हता, म्यूट असा एपिसोड होता आणि त्यावेळेस त्या कलाकारांनी केलेली जी ॲक्टिंग आहे ना ती खरंच पाहण्यासारखी आहे. नक्की काय झालेलं ते तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तर इकडे स्वानंदी समरसाठी ब्रेकफास्ट घेऊन येते पण समर काही तो ब्रेकफास्ट घेत नसतो. मग स्वानंदी तो ब्रेकफास्ट तिथेच ठेवते आणि निघून जाते आणि तेव्हा मात्र समर ती प्लेट घेतो आणि खायला सुरुवात करतो. पण आनंदसुद्धा तिथे येतो. आनंद तिथे येतो आणि हसायला सुरुवात करतो. आनंदला असं वाटत असतं की बरोबर आहे, म्हणजे हे सगळं जे काही चाललेलं आहे ना ते छान चाललेलं आहे. समर आणि स्वानंदीचं नातं तर खूप छान पद्धतीनेच फुलत असतं. तर इकडे स्वानंदी समरची काळजी घेत असते आणि त्याचबरोबर आता स्वानंदीला कळलेलं असतं की समरने हे सगळं केलेलं आहे ते चुकीचं आहे. समरला चार्जर हवा असतो, तो स्वानंदीचा चार्जर असतो, त्याने स्वतःचा मोबाईल चार्ज करणार असतो. तेव्हा स्वानंदी तिथे येते आणि सरळ सरळ समरला म्हणते की नाही असं म्हणत आता दुसरा चार्जर तिने समरला दिलेला असतो. इकडे अधिराची पण खूप चिडचिड चाललेली असते. अधिराला कळत नसतं की काय करू आणि कशा पद्धतीने गोष्टी करू, कारण रो माझ्याशी असं का वागलाय.
कशासाठी रो असा वागलेला आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं म्हणत ती विचार करत असते. तिला काळजी वाटत असते त्यांचं नातं जे आहे ते बिघडायला नको, असं स्वानंदीचं म्हणणं असतं. तर ऑफिसमध्ये सुद्धा समर आणि आनंदचं हेच चाललेलं असतं. स्वानंदीने त्यांच्यासाठी टिफिन पाठवलेला असतो, तर आनंद मात्र तो टिफिन त्याला देऊ देत नसतो. तर समरने इतकी भारी ॲक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो, त्यांचा जो शिपाई आहे त्याला मागून तो आणायला सांगतो. म्हणजेच आता घरातल्या एकमेकांशी कोणी काहीच बोलत नाही, या पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याच वेळेस इकडे अधीरा मात्र रडत असते. तिला वाईट वाटत असतं की काय होतं हे सगळं, मी काय करते, माझ्याकडून काही चुकतंय का, या सगळ्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत का, असं तिचं चाललेलं आहे. आणि त्याच वेळेस इकडे जेव्हा हे सगळं चालू झालेलं आहे तेव्हा मात्र आता समर घरी आलेलं आहे. स्वानंदी त्याची काळजी घेत आहे आणि त्याच्याकडे पाहत असते, मधूनच हसत असते. समरसुद्धा तेवढीच वाट बघत असतो की नक्की काय झालं आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, हे चाललेलं असतं. स्वानंदी त्याच्यासाठी त्याची काळजीही घेत आहे, त्याला काय हवं नकोसुद्धा पाहत आहे आणि अगदी छान पद्धतीने हे सगळं स्वानंदी त्याच्यासाठी करत असते. तिला राग आलेला आहे, तो राग तिने तेवढ्यापुरताच ठेवलेला आहे. पण समरला काय हवं नको ते पाहण्यासाठी तिची चाललेली धावपळसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. कारण ती ज्या पद्धतीने समरशी वागत आहे, समरला काय हवं नको ते पाहत आहे, त्यावरून तर हे लक्षात येतं की स्वानंदीच्या मनात समरबद्दल राग नाही आहे. पण आता ह्या दोघांनी ठरवलेलं आहे, समर वाट बघत असतो की बोलावं, स्वानंदीने बोलावं. पण स्वानंदीचं असं म्हणणं आहे की तुम्हीच सांगितलं ना, तुम्ही मला सांगितलेलं आहे की बोलायचं नाही आहे, मग आता मी का बोलायला येऊ. आणि नेमकं आता त्यांच्या घरात चोर शिरतो. आता चोर शिरलेला आहे, मग तो चोर सगळीकडे पळत असतो. पहिल्यांदा स्वानंदीला दिसतो, स्वानंदी आणि समर उठून जातात. मग मल्लिका आणि आजी यांचंही लक्ष जातं, त्या दोघेही पळत असतात. पण चोर मात्र आता या खोलीतून त्या खोलीत, म्हणजे लिटरली त्या चोराने ना पांघरून घेतलेलं असतं, म्हणजे रग असते ना ती पांघरलेली असते आणि तो प्रत्येक ठिकाणी तो पळत असतो. तो कशासाठी पळतोय, काय होतंय, या कुठल्याच गोष्टीबद्दल काहीच माहिती नसतं. आणि मग आजी त्याचबरोबर मल्लिका सगळेजण आता बाहेर पडलेले असतात, काय होतंय नक्की, कोण आहे. आणि इकडे आता नेमकं रोहन अंशुमनच्या खोलीत जातो. अंशुमनच्या खोलीत गेल्यावर तिथं त्याचा धक्का लागतो आणि काही पेपर पडलेले असतात. जेव्हा अंशुमनसुद्धा सुश आणि अंशुमनसुद्धा दोघंही बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळी आता तिथे रोहनच्या हाती ते पेपर लागलेत. आता हे रोहन सगळं सांगत असतो आणि त्याच वेळी जेव्हा रोहन हे सगळ्यांना सांगत आहे, सगळेजण पाहत आहेत आणि सगळेजण म्हणत असतात की काय बोलतोयस हे सगळं तू, तेव्हा रोहन सांगतो की हो, जे खरं आहे ना तेच सांगत आहे आणि हे पेपर जे आहेत ते बघा. म्हणजे या पेपरवरती काय लिहिलं आहे, खरं तर त्या पेपरवरती अंशुमन आणि मल्लिकाचं नाव असतं. म्हणजे ती प्रॉपर्टी अंशुमन आणि मल्लिका यांच्या नावावर केली जाणार असते. मृत्यूपत्र असतं समरचं आणि त्याच्यावरती आजीची सुद्धा आता सही आहे, म्हणजे ती डिजिटल सिग्नेचर त्याच्यावरती दिसत आहे. तेव्हा मात्र आता अंशुमन आणि मल्लिकाचं नाव असेल तर ऑब्व्हियसली याच्याशी रोहनचा काहीच संबंध नाही आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की ए अंशुमन, माझ्या भावावर तो आरोप करतो चोरीचा आळ घेतो, खरं तर तो त्याच्या बायकोला मनविण्यासाठी राजवाड्यांच्या घरी आलेला आहे आणि तू सरळ सरळ त्याच्यावर आरोप करून रिकामा झाला, जराही विचार केलेला नाही आहे. तुझ्याही बायकोचा तो भाऊ आहे आणि इकडे तुझ्या सख्ख्या बहिणीचा तो नवरा आहे, तरीही त्याच्यावरती ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत, कारण रोहन असं कधीच वागू शकत नाही. त्यावेळेस आता सुष मात्र मध्ये बोलायचं सोडत नाही आहे. ती म्हणते की काय बोलतेस ताई, हे सगळं तू चुकीचं बोलतेस, आता दादाने असं यायची गरज होती का. तेव्हा स्वानंदी म्हणते बाद झालं, तू आत्ता ओळखतेस का त्याला, कधी चोरी केली आहे त्याने, अगं तोंडातून शब्दही तो निघू शकत नाही त्याच्या, चोरी हा, आणि तू त्याच्यावर काय आरोप करतेस, शांत राहा तू, तुला किती अक्कल आहे ते मला माहिती आहे. आता मात्र समरने ते पेपर घेतलेले असतात आणि अंशुमनच्या पुढे येतो आणि अंशुमनला विचारू लागतो हे सगळं का केलं आणि हे सगळं कुणी केलं आहे, आजीची सही याच्यावर कधी घेतली आहे. तेव्हा आजी म्हणत असते की नाही माहिती मला काय झाले ते. तेव्हा अंशुमन गप्पच राहतो. तेव्हा मात्र आता स्वानंदी त्याचबरोबर समर दोघंही तिथे असतात. समर म्हणतो आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे हे सगळं काय केलंयस ते. आणि असं म्हणत समरने अंशुमनच्या खानदेशी कानाखाली दिलेली आहे आणि त्याला सांगितलं आहे की बाद झालं, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, खूप ऐकून घेतलेलं आहे, पण आता नाही, कारण आजीच्या खोट्या सह्या करणं हे सगळं जे काही चाललेलं आहे ना
ते मला अजिबात पटलेलं नाही, असं म्हणत समरने सनसनीत अशी कानाखाली दिलेली आहे आणि सांगितले की लांब राहायचं माझ्यापासून आणि आजीपासून, कारण तुझी लायकी नाही आहे ती. म्हणून तर जेव्हा मृत्यूपत्र बनवलं तेव्हा मी तुझ्या नावावरही तेवढीच प्रॉपर्टी केलेली आहे. असं नको समजू की आजीच्या नावावर आहे म्हणजे सगळं आजीकडे जाणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी दुसरं मृत्यूपत्र बनवणार आहे, त्याच्यामधून तुझं नाव आणि त्याचबरोबर अर्पिताचं नावसुद्धा काढून टाकणार आहे. असं म्हणत समरने अंशुमनचा त्याचबरोबर मल्लिकाचा जो काय बँड वाजवलाय ना तो मात्र पाहण्यासारखा आहे. त्या दोघांनाही कळायचं बंद झालंय, कारण आता मात्र पुरती वाट लागलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.